हे विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण 8वी दशांश अपूर्णांक व व्यवहारी अपूर्णांक तासिकेतील पहिला प्रश्न काय आहे? 2.43 छेदामध्ये 0.9 अधिक 1.6 छेदामध्ये 0.04 बरोबर किती? प्रश्न खूप सोपा आहे. 2.43 छेदामध्ये 0.9 अधिक 1.6 छेदामध्ये 0.04 बरोबर किती? का आहे 2.43 कृष्णा 2.43 छेदामध्ये 0.9 अधिक 1.6 छेदामध्ये 0.04 बरोबर किती? चला, शुभम जिकोले. पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, अशा वेळेस काय करायचं, हे दशांश चिन्ह आपण उडवून टाकायचं. उडवायचं म्हणल्यानंतर काय, अंशामध्ये जेवढे अंकानंतर आहे छेदामध्ये तेवढे अंकानंतर आहे का? असेल तर उडतं ते, नाही नसेल तर मग काय करायचं, त्याला इथे एक शून्य द्यायचं. मग आता काय झालं, वर 2 अंकानंतर दशांश आहे, खाली 2 अंकानंतर दशांश आहे, मग समान झाले, दशांश गेला उडून. काय राहिलं वर? 243/90 अधिक या ठिकाणी छेदामध्ये 2 अंकानंतर आहे आणि वर 1 अंकानंतर आहे, मग इथे एक शून्य द्या. आता समान झाले, वर 2 अंकानंतर छेदामध्ये 2 अंकानंतर, मग आता दशांश इथला उडून गेला. काय राहिलं? 160 छेदामध्ये 4. मग आता दोघांमध्ये बेरजेच चिन्ह आहे, पण अंश आणि छेदातल्या संख्येला एकमेकाला जर भाग जात असेल तर भाग घाला. 9 न भाग जाईल का? जातो 9 न भाग. 9 1 9 0 जशास तसं, वर 9 2 18 6 उरले 63 झाले. 9 7 63, काय झालं? 27 छेदामध्ये 10. आता या ठिकाणी अधिकचं चिन्ह आहे, इकडे आपल्याला भाग घालायला जमणार नाही. 4 ने 160 ला भाग घाला. 4 1 4 4 1 16 0, काय आलं? 27 छेदामध्ये 10 अधिक 40. मग या अपूर्णांकाची बेरीज करत बसायचं नाही. काय करायचं, हा शून्य कट करायचा, दशांश येतील. काय येईल? 2.7 अधिक 40, म्हणजे 40 मध्ये 2.7 जर मिसळलं तर काय येईल? 40.00 अधिक 2.7. तोंडी करता येतं हे 42.47. 42.70. पर्याय क्रमांक आपला 2. 0 दशांशाच्या पुढच्या शून्याला काही किंमत नसते. उत्तर काय आलं आपलं? 42.7. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलं. ज्यांचं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. चला, ज्यांचं चुकलंय त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या. आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. चला, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो? पुढचा प्रश्न काय आहे? 3.0 अधिक 3.0 अधिक 0.4 अधिक 0.56 भागिले 22 गुणिले 0.3 गुणिले 0.1 गुणिले 5. पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, काय आहे? 3.0 म्हणजे 3च्या पुढे दशांश आहे, त्या दशांशाला काय अर्थ आहे का? आणि त्याच्या पुढे 0 आहे, मग काही नाही, म्हणजे ती काय आहे? 3 अधिक 0.4 अधिक 0.56 भागिले 22 गुणिले 0.3 गुणिले 0.1 गुणिले 5 बरोबर. तर काय करा, 0.56 आणि 0.4 याची बेरीज करा. किती येईल बेरीज? 0.96 अधिक 3 मिसळा त्यामध्ये, म्हणजे काय येईल? 3.96 3.96 भागिले 22 गुणिले 3 1 3, किंवा असंच ठेवा 0.3 गुणिले 0.1 गुणिले 5, म्हणजे काय येईल? हे 3.96
भागिले 22 गुणिले 0.3 गुणिले 0.1 गुणिले 5. विद्यार्थी मित्रांनो, वर एका अंकानंतर दशांश आहे, खाली एका अंका वर 2 अंकानंतर दशांश आहे आणि खाली या ठिकाणी 0.3 आणि 0.1 2 अंकानंतर दशांश आहे. मग दशांश समान स्थळानंतर आहे अंशात आणि छेदात. मग दशांश काय होईल, हे उडून जाईल. मग दशांश जर उडून गेला तर 396 भागिले 22 गुणिले 3 3 एक 3 1 ला गुणले 1. मग काय 1 लिहायची काय आवश्यकता नाही, गुणिले 5. आता काय करा, 11 ने भाग घाला. 11 दोन्ही 22, 11 त्रिक 33, 39 मधून 33 गेले, 6 उरले, 66 झाले. 11 6 66. 3 न भाग घाला. 3 एक 3, 3 एक 3, 3 दोन्ही 6. वर काय राहिलं 12. छेदामध्ये 2 गुणिले 5, 2 गुणिले 5 म्हणजे बे एक बे, बे सख 12. आता या ठिकाणी काय होईल हो, 5 न जर 6 ला जर भाग घातलो आपण, 6/5 आलं. 5 न 6 ला भाग घातलो तर 5 एक 5 दशांश 1 उरला, 5 दोन्ही 10 म्हणजे 1.2. पण या ठिकाणी 1.2 हे कुठंच उत्तर नाही, 6/5 आहे. म्हणून उत्तर काय आलं आपलं 6/5. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर. आलं लक्षात, पर्याय क्रमांक 4 6/5 हे उत्तर आपलं या ठिकाणी आलेलं आहे. चला, ज्यांचं उत्तर योग्य आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. विद्यार्थी मित्रांनो, दशांशाच्या गुणाकारामध्ये भागाकारामध्ये गुणाकार करतेवेळी दशांश नाही असं समजून गुणाकार करायचा आणि गुणाकार झाल्याच्या नंतर किती स्थळानंतर गुण्य आणि गुणक या दिलेल्या संख्येमध्ये किती स्थळानंतर आहे त्यांची बेरीज करायची आणि तेवढ्या अंकानंतर दशांश द्यायचा. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 3 का आहे, प्रश्न क्रमांक 3 खूप सोपा आहे. हा पण प्रश्न 8वी स्कॉलरशिपला आहे, पण खूप सोपे प्रश्न आहेत. का आहे, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, 15 लक्ष भागिले 0 चिन्ह 1 2 3 4 5. दशांशाच्या पुढे 5 वेळेस 0 आहे आणि मग 3 आहे, बरोबर यम. तर यम ची किंमत किती, यम ची किंमत काढायची आपल्याला. पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, काय आहे 15 लक्ष. 15च्या पुढे 1 2 3 4 5 शून्य आहेत. 1 2 3 4 5 म्हणजे 15 लक्ष. छेदामध्ये 0.000 5 वेळेस 0 1 2 3 4 5 आणि त्यानंतर 3 आहे. म्हणजे आपल्याला आता छेदातला जर दशांश उडवायचा असेल तर काय करावं लागेल हो, दशांशाच्या पुढे किती अंकानंतर दशांश आहे, दशांशाच्या पुढे किती अंक आहेत किंवा किती उजवीकडून किती अंकानंतर दशांश आहे, 1 2 3 4 5 6. अंशामध्ये तेवढे 0 वाढवा. 1 आता समजा 1 पहा, आता या 15 लाखाचा दशांश कुठं आहे, इथं आहे. कुठं आहे, इथं या ठिकाणी आहे. मग आपल्याला जर हे समान करायचे असतील तर वर तेवढे 0 वाढवावे लागतील. मग 6 0 वाढवा, 1 2 3 4 5 6. हे 6 0 वाढवले. मग इथं 6 अंकानंतर दशांश आहे, इथं 6 अंकानंतर. हा दशांश काय झाला, समान झाल्यामुळं उडून गेला. मग आता या 3 न 15 ला भाग घाला. इथं काय राहिलं, फक्त 3च्या पाठीमागे 0 आहे, त्याला काही किंमत आहे का, नाही. मग आता या 3 न 15 ला भाग घाला. 3 1 3, 3 5 15. काय झालं, 5च्या पुढं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. हा दशांश उडून इथं आला आणि इथला दशांश उडून इथं 6 अंकानंतर. म्हणजे इथं 5च्या पुढं 11 वेळेस 0 आहे. तर मग 11 वेळेस 0 ला आपण कसं लिहितो, 100 ला आपण काय लिहितो, 10चा घात 2 म्हणजे 10चा वर्ग. 1 बरोबर 100 होतं. हे 1000 म्हणजे 10चा घात जर 3 लिहिला
होतं 1000 होतं. आलं लक्षात. 10चा जर चौथा घात लिहिला तर 1च्या पुढे 4 शून्य देतो आपण. तसंच या ठिकाणी 11 शून्य आहेत, म्हणजे 5 गुणिले 10चा 11 घात. 11 शून्य असल्यामुळं 11. जर इथं जर आपण 11 वेळेस जर शून्य दिलं तर पहा काय येतं, तेच येतं का नाही. 10 गुणिले 10 असं जर आपण 11 वेळेस लिहिलं तर 11 शून्य येतात. सोपा प्रश्न आहे, अवघड काही नाही. तोंडी करता येतो प्रश्न हा. फक्त तुम्हाला सराव नसल्यामुळं अवघड वाटत आहे. चला आलं लक्षात. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल पर्याय क्रमांक 4? 5 गुणिले 10चा 11वा घात. हा 11वा घात आपण 10चा वर्ग लिहितो. वर्ग म्हणजे 2. 10च्या डोक्यावर 2. 2 हा घात असतो आणि 10 हा पाया असतो. त्याला आपण 2, 3 पर्यंत आपण म्हणजे वर्ग असेल तर 2 लिहितो, घन असेल तर 3. पण त्या पुढे जर गेलं तर त्याला घात म्हणतात. 2चा चौथा, 5वा असं घात. चला त्यानंतर खूप सोपा आहे. 0.2 अधिक 0.02 गुणिले 0.002 वजा 0.02. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न सोपे आहेत, अवघड काहीच नाही यामध्ये. चला पदावली आहे, दशांशाची बेरीज आहे, वजाबाकी आणि गुणाकार आहे. आपल्या कंचे भागोबेवच्या नियमानुसार अगोदर काय करायचं पहा. पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपा आहे. काय आहे? 0.02 अधिक 0.002 गुणिले 0.002 वजा 0.002. मग या ठिकाणी गुणाकार आहे, बेरीज आहे आणि वजाबाकी. मग सर्वप्रथम काय करा, या दोघाचा गुणाकार करा. गुणाकार कोणाकोणात आहे? 0.02 आणि 0.002. मग गुणाकार करा. काय? 0.02 हे जसं तसं अधिक या दोघाचा जर गुणाकार केला तर बेदुनी 4. बेदुनी 4. गुणाकार किती आला? 4 आला. पण आता दशांश नाही असं समजून गुणाकार केला. आता दशांश चिन्ह द्या. या ठिकाणी 3 अंकानंतर आहे आणि या ठिकाणी 2. मग एकूण 5 अंकानंतर दशांश द्या. म्हणजे हा 1, 2, 3, 4, 5. म्हणजे 4च्या पाठीमागं 4 वेळेस 0 लिहा आणि मग दशांश द्या. म्हणजे 0 चिन्ह 4 वेळेस 0 आणि मग 4. हे झाला या दोघाचा गुणाकार. वजा 0.002. मग आपल्याला आता या ठिकाणी अगोदर बेरीज करावी लागेल. कुणाची? 0 चिन्ह पहा इकडे 0.2 अधिक 0 4 वेळेस 0 1 2 3 4 आणि नंतर मग 4 यांची जर बेरीज केली तर 4 0 0 0 2.0 म्हणजे काय आलं? 0.2 0 0 0 4 वजा 0.002. मग आता बेरीजच्या नंतर वजाबाकी करा. काय करा? वजाबाकी करा. कोणाची? या दोघाची. लिहा 0.02 त्यानंतर पुढे 3 वेळेस 0 आहे आणि 4 वजा 0.002. याच्या पुढे काहीच नाही म्हणजे 0 लिहा, काही हरकत नाही. दशांशाच्या पुढे किती 0 दिला तर त्याची किंमत तीच राहते, बदल होत नाही. मग वजाबाकी करा. 4 मधून 0 गेले, 4 राहिले. 0 मधून 0 गेले, 0 राहिले. 0 मधून 0 गेले, 0 राहिले. आता हे 0 मधून 2 जात नाहीत. इथला हातचा इथं आणा, इथं झाले 10. 10 मधून 2 गेले, 8 राहिले. मग इथला हातचा इकडे गेल्यामुळे इथं 1 राहिला. हे दशांश चिन्ह जशास तसं आणि त्याच्या पाठीमागं 0. उत्तर काय आलं? 0.18. 2 वेळेस 0 आणि मग 4 म्हणजे 0.180004. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो. काय येईल? पर्याय क्रमांक 3. ज्यांचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. अवघड काही नाही, फक्त दशांश देण्यामध्ये चुकू नका. प्रश्न खूप सोपे आहेत, फक्त दशांश कुठं द्यायचा हे लक्षात ठेवा. चला त्यानंतर प्रश्न क्रमांक 5 का आहे? प्रश्न क्रमांक 5 पहा. प्रश्न क्रमांक 5 का म्हणतंय? 135 गुणिले 122
बरोबर 16,470. तर 0.1647 भागिले 0.122 बरोबर किती? बरोबर किती? चला पहा विद्यार्थी मित्रांनो, खूप सोपा आहे. खूप सोपा प्रश्न आहे. पहा इकडे काय आहे, 135 गुणिले 122 बरोबर 16,470 बरोबर 16,470. तर 0.1647 भागिले 0.122. तर काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढं या दोघाचा गुणाकार जेवढा आहे तेवढा या ठिकाणी दिलेला आहे. मग पुढं काय केले, या गुणाकाराच्या संख्येला 122 न भागले म्हणजे येणारं उत्तर काय 135 येणार आहे. दशांश चिन्ह नाही असं समजून आपण जर केलो तर येणारं जे उत्तर आहे ते 135 येणार आहे त्या ठिकाणी. मग आपण काय करू, इथं दशांश चिन्ह किती अंकानंतर दिलेलं आहे, 1 2 3 4 5 म्हणजे इथं दिलेलं आहे दशांश चिन्ह. दशांश चिन्ह कुठं दिलेलं आहे, या ठिकाणी दशांश चिन्ह दिलेलं आहे. आलं का लक्षात तुमच्या? मग आपल्याला आता या ठिकाणी दशांश चिन्ह दिलेलं आहे या ठिकाणी, आणि शून्य दशांश चिन्ह पहा इकडे कसं आहे, 135 गुणिले 0.122 बरोबर 0.1647. मग आपल्याला या दोघाच्या गुणाकारामध्ये इथं जर दशांश येऊ द्यायचा असेल तर किती अंकानंतर आला, 5 अंकानंतर. मग इथं किती अंक आहे तो 2. मग आणखी इथं 3 आहेत, 5 यायला पाहिजे, इथं 3 आहेत. मग आपल्याला इथं जर दशांश दिला तर आता काय झाले पहा, 1.35 गुणिले 0.122 बरोबर 0.1647. आता तुम्ही म्हणसाल सर त्या ठिकाणी तसं दिलेलं आहे आणि तुम्ही इथं असं कसं करता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर पहा इकडं आपल्याला आता ही जर संख्या आपण इकडे जर गुणाकारात भागाकारात जर नेली तर उत्तर हे येतं का नाही. पहा का आहे, आपण समजा ही संख्या नाहीच असं समजू, 0.1647 भागिले 0.122. या ठिकाणी 5 अंकानंतर दशांश आहे, या ठिकाणी 2 अंकानंतर 3 अंकानंतर दशांश आहे. मग दशांश जर आपल्याला समान करायचा असेल तर हा दशांश उडून इथं येतो, इथला दशांश इथं येतो आणि हा दशांश उडून जातो. मग या 122 न 16,470 ला जर भागलं तर काय येतं हो, 135 येतं. आणि दशांश कुठे येतो, मग हा 1.3 1.35 122 122 164 मधून 100 जर हे भागाकार करून पाहिला तर उत्तर हे येतं. अशा प्रश्नामध्ये काय करायचं, अगोदर जे दिलंय तेच मांडणी करायचं, इथं दशांश जे जिथं दिलंय पुढं तिथं घ्यायचा आणि मग राहिलेले दशांश चिन्ह दुसऱ्या संख्येमध्ये वाढवायचे. याची सोपी पद्धत म्हणजे ही सोपी पद्धत आहे. आलं का लक्षात, तुमच्या लक्षात आलं का नाही मला सांगा. लाईट गेलेली आहे त्यामुळे एका मोबाईलचं मी या ठिकाणी हे लावलेलं आहे. चला मग काय आलं, पर्याय क्रमांक आपलं 1 हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला खूप सोपा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू आपण, प्रश्न क्रमांक 6. का आहे प्रश्न क्रमांक 6, खूप सोपा आहे. 41.00812 मधून कोणती संख्या कमी केली असता 32.487 उरतील. या 41 या संख्येमधून दशांश चिन्ह नाही असं समजू आपण, 41 या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यावर 32 राहते, म्हणजे 10 मधून काय वजा केल्यावर 2 राहते. तशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे. फक्त या ठिकाणी दशांश आहे.
चला पहा विद्यार्थी मित्रांनो, का आहे खूप सोपा प्रश्न आहे. 41.0812 या संख्येमधून कोणती संख्या वजा केली असता, या संख्येमधून कोणती संख्या वजा केली असता 32.487. मग ती संख्या जर आपण या ठिकाणी x धरली तर त्याची मांडणी कशी होईल. समजा 10 मधून x वजा केले तर 5 उरतात. मग कोणती संख्या x वजा केली तर काय येतं, मग येणारं उत्तर जे आहे ते पहिल्या संख्येतून वजा करायचं. म्हणजे 41.0812 वजा 32.487 ही संख्या वजा करा. आता या 2च्या खाली काहीच नाही म्हणजे 0 आहे. 2 मधून 0 गेले 0 राहिले. 11 मधून 7 गेले 4 राहिले. या ठिकाणी राहिले 7. 17 मधून 8 गेले 9 राहिले. या ठिकाणी राहिले 9. 9 मधून 4 गेले 5 राहिले. दशांश चिन्ह जशाच तसं इकडला एक हातचा तिकडे घेऊन गेलता, इथं राहिले 0. मग 10 मधून 2 गेले तर 8 राहिले. म्हणजे काय आलो 8.5942 ही संख्या 41.0812 मधून वजा केली असता उत्तर 32.487 हे राहतं. ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. मोगल, धायगुडे, देशमुख. चला विद्यार्थी मित्रांनो, लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. प्रश्न काही अवघड नाहीत, खूप सोपे आहेत. चला आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी या आजच्या लाईव्ह तासिकेमधला हा किंवा या 9.1 या स्वाध्यायामधला हा शेवटचा प्रश्न आहे. चला काय आहे 0.36 गुणिले 0.27 गुणिले 0.0001 भागिले 0.006 गुणिले 0.003 गुणिले 0.01 बरोबर किती. प्रश्न सोपा आहे, फक्त दशांश चिन्ह उडवून टाकायचे समान अंक घेऊन आणि त्याचा सर्व गुणाकाराचे चिन्ह आहेत अंशामध्ये आणि छेदामध्ये. एकमेकाला जिथं भाग जात असेल तिथं भाग घाला, उत्तर आपल्याला मिळून जाईल. प्रश्न काहीच अवघड नाही, एकदम सोपा प्रश्न आहे. पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप सोपा आहे. काय आहे 0.36 गुणिले 0.27 गुणिले 0.001 भागिले 0.006 गुणिले 0.003 गुणिले 0.01. पहा इकडे अंशामध्ये किती अंकानंतर दशांश आहे मोजा. 1 2 3 4 5 6 7 अंशामध्ये 7 अंकानंतर दशांश आहे. छेदामध्ये किती अंकानंतर दशांश आहे 1 2 3 4 5 5 अंकानंतर आहे. म्हणजे समान आहे का नाही. मग समान जर करून घ्यायचं झालं तर छेदामध्ये 2 अंक वाढवा. म्हणजे 1च्या पुढे आणखी 2 शून्य द्या. म्हणजे आता काय होईल 1 2 3 4 5 6 7 वर पण 1 2 3 4 5 6 7. मग पहा इकडं इथं 2 अंकानंतर आहे, इथं 2 अंकानंतर हा दशांश उडून गेला. इथं 2 इथं 2 हा उडून गेला. इथं 3 इथं 3 हा पण उडून गेला. म्हणजे काय राहिलं हो आपला आता 36 गुणिले 27 गुणिले 1 भागिले 6 गुणिले 3 गुणिले 100. हा दशांश उडवण्यासाठी खाली जे 2 शून्य घेतले ते काय राहिलं भागिले 100. चला अनुष्का धायगुडे 6वीला. चला 5वी 6वी 7वी 8वी सर्वच विद्यार्थी आहेत यामध्ये. 6 1 6 6 6 36 3 1 3 3 9 27. वर काय आलं 63 गुणिले 1 63. छेदामध्ये काय राहिलं 100. छेदामध्ये काय राहिलं
100. चला सॉरी 96 येतं विद्यार्थी मित्रांनो. काय येतं इथं 54 छेदामध्ये 100. काय येतं 96 छेदामध्ये 100. 100चे 2 शून्य जर कटले तर दशांश इथे येतो. उत्तर काय येतं 0.54. उत्तर काय येतं आपलं 0.54 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येतं आपलं. काय येतं पर्याय क्रमांक 3. ज्यांचं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. या ठिकाणी आपला 9.1 स्वाध्याय 9.1 स्कॉलरशिप गणित या ठिकाणी संपलेला आहे. उद्याच्या तासिकेमध्ये आपण 9.2 हा स्वाध्याय घेऊ आपण. विद्यार्थी मित्रांनो, लाईक केलं नसेल तर लाईक करा. नवीन असाल सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल ते तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप आणि 8वी स्कॉलरशिपच्या सर्व विषयाचे मोफत मार्गदर्शन देतो. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना तुमच्या शेजारील पाजारील जर कोणी शेजारी राहणारे शाळेतील वर्गातील किंवा तुमच्या पाहुण्यातील कोणी मुलं 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप किंवा 8वी स्कॉलरशिपची तयारी जर करत असतील तर त्यांना आमचा क्लास मोफत आहे. मोफत मोफत मोफत. तर त्यांना आमची लिंक पाठवा किंवा हा माझा जो दिसत असलेला नंबर द्या. म्हणजे ते काय करतील, त्यांना आमच्या ग्रुपमध्ये जॉईन होता येईल आणि त्यांना मोफत मार्गदर्शनाचा लाभ मिळेल. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लाईव्ह तासिकेमध्ये शेवटपर्यंत उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. परत उद्याच्या तासिकेमध्ये भेटू आपण. गुड बाय. जय हिंद. वंदे मातरम.